दिला होता तो गेला 9 ऑगस्ट 2024ला। वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025ला। कर्जमाफीकरिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025ला। रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली। रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025चं, मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025ला। आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन गेलं 11 एप्रिल 2025ला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो, आम्ही अडवून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला, हे साले सगळे झोपले होते। तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025ला। रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं, ते केलं 14 मे 2025ला। गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं, ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025ला। 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलोय, काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं, मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेव आंदोलन करायला? करा ना आंदोलन, आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा। बोलायला काय जातंय, करायला ना मर्द पाहिजे असतं, ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही। आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेंना बैठक घेतली, भरत शेठ गोगावलेंना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा, त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल। दुसरा चंद्रकांत बावनकुळेंना पुन्हा एक बैठक घेतली, 7-12 कोरा यात्रा काढला, ते पैदल फिरून आणि महाएल्गार मोर्चा 27 ऑक्टोबरला केला। काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कडूंना आंदोलन वेळेवर केलं। एक पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही, 2 दिवसात आंदोलन केलं, 3ऱ्या दिवसात बैठक लावली।